यस थँक यू भागेशजी म्हात्रे सर आणि पुणेच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आणि विद्यमान सामना मधाच्या आतमध्ये वासुंद्री विपक्ष खेळणे आणि दोन्ही संघाने दिव्यात खूप सारा शुभेच्छा. पहिला चेंडू आडव्या पाटने लॉप केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा दमदार चौकार. चेंडूवरती हा दमदार चौकार आपण पाहिला. विकास जाधवला आपण पाहतो आणि त्याच्या अगेन्स्ट विकी भुईर ज्याने मागील मार्च मध्ये 59 धाबा बनवल्या होत्या त्याच्या सोबतीनं संदेश देखील. ओ आणखी एक दमदार आहे परंतु मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक हो पोहोचले देखील होते परंतु चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा दमदार षटकार. जे गाणं ऐकलं ही धून ऐकली की बाळू सिंगर ची आठवण जरूर होते. कारण की एका स्पर्धेमध्ये आज गेस्ट ते देखील आले होते परंतु नियतनं त्यांचं नक्कीच पुढे जाणं मान्य नव्हतं परंतु त्यांचा आवाज आपण ऐकला. गोरगरीब घरातील हा आवाज होता आणि आज ते आपल्यात नाहीयेत. ओ फटका दमदार आणखी एक फटका जोरदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडू थांबणार नाहीये. नॉनस्टॉप सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू देखील फेकला कारण की पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि आता मात्र हा दमदार चौकार. डीजे मास्टर नक्की झोप उडवण्याचं कार्य जरूर करतात परंतु थोडासा लंच जास्त झाला त्या अनुषंगाने थोडासा आळस जरूर असेल. आमचे छोटे मास्टर देखील असतात कारण की त्यांच्या आवडीचं गाणं असावं. या आपण पुढे या. हो इथे मात्र पुण्याच्या धावाची संधी क्रिएट असेल परंतु एक धावेची सिंगल धाव फलकावरती जोडली झाली. चौकार षटकार चौकार आणि आता मात्र ही सिंगल धाव संख्या धाव फलकावरती 15 रन्स ऑन दी बोर्ड 15 धाबा धाव फलकावरती. इथे मात्र सुरुवात दमदार राहिले. विकी भोईर ज्या फटकेबाजीसाठी जाणला जातोय ती फटकेबाजी त्यांनी केली परंतु विकासला देखील कमबॅक करून द्यावा लागेल. सर्वात जास्त बोली लागली होती KGPL सीझनच्या नक्कीच्या हंगामामध्ये ताशावरती परंतु मागील मॅच मध्ये त्यांनी KGPL चा नक्कीच मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी असलेला संघ अर्थातच ऋषी शेलारला देखील त्यांच्या संघाला पराभूत केला. आता मात्र वासुंद्री संघाच्या अगेन्स्ट आपण पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट विकास जाधव आहे. त्याच्याकडे देखील क्षमता आहे. एक काळ त्याने देखील गाजवलाय. सातत्याने चांगला खेळ करतोय आपण पाहतोय. हंगाम गाजवलाय. हो बाटची लिडिंग एज आहे. नशिबाची साथ मिळते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा देखील धमाकेदार स्ट्रोक चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 19 आता मात्र कमबॅक करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती रितेशला आपण पाहतोय. चला मॅच ऑन करायच्या. जो संघ जिंकेल तो संघ आजच्या अंतिम दिवसातील लढत
अर्थातच जय मसोबा क्रिकेट संघ चिंचवली यांच्या अगेन्स्ट फाईट करेल, परंतु कुठला संघ असेल वासुंद्री की केळणी हे देखील पाहावं लागेल. धावसंख्या 19 जरूर जोडल्या पहिल्या षटकाच्या अखेरीस. आता मात्र सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती रितेश सज्ज होते. ओ रितेश सहा चेंडू उडवलाय, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. हो क्या बात आहे, कमालीचा झेल आणि या मॅचची गोल्डन विकेट्स पहिला चेंडूवरती कॅरी केले गोलंदाज रितेशने. फलंदाज विक्की भोईर होते बाद. बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीसी. आणि नक्कीच चांगलं संगीत आपण ऐकलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गाणार हे संगीत होतं. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्तुतीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी. इंस्टावरती आमच्या अनेक भरपूर रील्स आहेत, परंतु 500K हून जास्त अधिक नक्कीच ज्या व्ह्यूज ज्या रील्सला असतील ती छत्रपती शिवाजी महाराजांवरती आधारित एक व्हिडिओ आमच्या आपण पाहिली. 86 वर्षाच्या आजीबाईंनी रायगड सर केला होता शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी, आणि अणबाणी पायाने त्याने तो नक्कीच गड सर देखील केला होता. आणि त्या अनुषंगाने गडांचे चाहते आमचे नक्कीच या ठिकाणी मात्र भागेश सर देखील आज या मंचावरती आहेत. गड किल्ल्यांची सैर ते नेहमीच करत असतात, परंतु भागेशजी विचार केला तर नक्कीच विश्वातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर नुकतंच मराठीपाडा या नक्कीच गावामध्ये आपण पाहिलं. नक्कीच या चेंडूवरती चर्चा करूयात. या चेंडू नंतर इथे मात्र फटका दमदार तशा चौकार जरूर आलाय, परंतु नक्कीच केला. काल देखील मी सांगितलं होतं की अत्यंत 5 ते 15 ते 16 घरांचं ते नक्कीच गाव आहे, आणि जे तिथले स्थानिक आहेत ते तिथे नव्हे तर नवी मुंबईला राहतात. कोरोनाचा काल आला, 2018 मध्ये मंदिराची पायाभरणी केली गेली, आणि 2020 ला कोरोना सारखी नक्कीच महामारी आली. त्या महामारीमध्ये त्यांचे भाऊ गेले, आई गेली, वडील गेले, तरी सुद्धा कुठे डगमगता न डगमगता त्यांनी नक्कीच आपलं कार्य ते पुढे चालू ठेवलं. आणि 2025 ला नक्कीच ते छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं नक्कीच विश्वातील मंदिर आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच जे शिवभक्त आहेत त्यांना देखील आवर्जून विनंती करेन की आपण तिथे मात्र नक्कीच अवश्य भेट द्या, आणि त्या मंदिरात जाऊन नक्कीच जे शक्तीपीठ आहे आणि त्या शक्तीपीठाला भेट देऊन नक्कीच महाराजांचं दर्शन करावं, कारण की ह्या गोष्टी फार कमी वेळा पाहायला मिळतात. आणि भिवंडी विभागामध्ये मराठीपाडा नक्कीच अत्यंत जवळ आहे आपल्याला, आणि नक्कीच आमचे भागेश सर देखील जातील यात मात्र शंका नाहीये. आज देखील भरपूर आमचे शिवभक्त तिथे गेलेत, उद्या देखील जातील. जसजसा वेळ भेटतोय, जसजसा समालोचकांना पंचांना वेळ भेटतोय ते जरूर जात आहेत. आणि नक्कीच अनेकांनी तिथे पालखी नेण्याचं देखील ठरवलंय. त्यामध्ये कोंढेरी गावाचा अग्रेसर पहिला नाव आहे. ज्या दिवशी तिथे उद्घाटन झाला त्याच दिवशी ठरवलं होतं की पालखी सोहळा पहिला मानाची पालखी तिथे जाईल, आणि ते कार्य देखील केले जाईल. दरम्यान इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक कमालीचा जोईल. आणखी एक विकेटची प्राप्ती, बॅक टू बॅक 2 चौकार. तदनंतर मात्र विकेट्स फलंदाज वेदांत होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. नक्कीच धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 29-29 धाव आहे. विश्लेषण नक्कीच आपण पाहतोय महाराजांवरती. नक्कीच महाराजांवरती जेवढं बोलू तेवढं कमीच असेल, आणि नक्कीच थोडंसं क्रिकेट विथ ह्या गोष्टी सांगणं देखील गरजेचं आहे, कारण की महाराजांचा इतिहास नक्कीच लहान थोरांपर्यंत पोहोचणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण ते येणाऱ्या कालामध्ये येणाऱ्या पिढीला ह्या गोष्टी समजणं देखील गरजेचं असेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती रितेशला आपण पाहतोय. अंतिम चेंडू आणि त्याच्यावरती हा दमदार स्ट्रोक. हो लेझी पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक, त्यांना बीट करून चेंडू फरार, सीमारेषा पार. आणखी एक दमदार चौकार, आणि चौकाराच्या मधीनं आता मात्र धावसंख्या पुढे
वेगाने सरसावेल, जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावरती. नक्कीच नुकतंच विचार विनिमय चालू होता की आम्हाला आमच्या पूर्वजांनी इतिहास जो सांगितला होता महाराजांमध्ये तो थोडासा नक्कीच कमी पडला. आणि जसा छावा हा चित्रपट रिलीज झाला तर महाराष्ट्र नव्हे तर भारतातील तमाम हिंदूंना जाग आली की नक्कीच आपल्या माथ्यावरती जो टिक्का आहे लाल टिकला, त्या टिक्क्यासाठी नक्कीच छत्रपती संभाजी महाराजांचे योगदान आणि त्यांचा 40 दिवस झालेला कपटी हाल नक्कीच आपण देखील अनुभवला. अक्षरशः लहान थोर मुलं देखील रडली तो चित्रपट पाहताना. परंतु त्याच्यात सारखी देखील गोष्ट शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपलेच गद्दार नक्कीच आपण नेहमीच काही रिक्षा ड्रायव्हर असतं त्यांच्या मागे रिक्षावरती लिहिलेलं असतं आपलेच गद्दार, कारण की त्यांना तो अनुभव आलेला असतो. परंतु त्या चित्रपटातून देखील समजतो की आपलेच गद्दार जर निघाले नसते तर आज नक्कीच इतिहास वेगळा असता. इतिहासाची पाने वेगळ्या रंगांनी आणि वेगळ्या अक्षरांनी सजवले असते, कारण की मर्द मराठा छावा आणि नक्कीच शिवांचा तो छावा होता. अशा छाव्याला अर्थात छत्रपती संभाजी महाराजांना देखील या स्पर्धेच्या वतीनं मानाचा मुजरा. हो दरम्यान अत्यंत सुरेख स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन, बॉडी लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, बेगीट षटकार. थँक्यू. असं गाणी नक्कीच वाजलं की अंगामध्ये रक्त सळसळतं. योगराज बुडेरे पंचांच्या भूमिकेमध्ये परंतु ते स्वतःला कंट्रोल करू शकले नाही या गाण्यावरती नाचताना. पंचांची भूमिका नक्कीच नेहमीच चांगली राहिल्या, परंतु डान्स देखील केला तर नक्कीच चांगलं पाहायला मिळेल. हो इथे मात्र चेस फार मोठ्या कुणाल पोचतात आणि तत्पूर्वी इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावांच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 41. अनिकेत विचार केला तर 5 षटकांचे ज्यावेळेस मॅचेस होत्या त्यावेळेस नव्हत्या, आता विचार केला 3 षटकांच्या मॅचेस आहेत. धावा इथे मात्र बंद आहेत. मागील मॅच मध्ये आपण बघा 66 बनल्या, आता 41 बनल्यात. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि त्याचा पाठलाग करतोय संघर्ष खेळणी संघ. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज झोमीला आपण पाहतोय मागील मॅच मध्ये अनुपस्थित होता, परंतु जसा पहिला सामना आपल्या संघाने जिंकला तसा मात्र लगेचच कुठे जॉबला असेल व्यवसायाला असेल तिथून मात्र कल्टी मारली आणि गोटी कल्टी मार असं सांगत असताना ते मात्र आता मॅचचा आनंद घेण्यासाठी संशय त्यांचं भव्य स्वागत. आणखी एक दमदार फटका. ओहो हा चेंडू हवेच्या विरोधात आला. ज्या बाजूने वारा त्याच बाजूने मारा असं नेहमीच आपण म्हणतोय, परंतु हवेच्या विरोधात प्रवाहाच्या विरोधात हा फटका आणि त्याच्यावरती हा विकेट्स क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3. मैदानाच्या आतमध्ये बाद होईल फलंदाज संदेश बॅक टू द पवेलियन. विनंती असेल उर्वरित खेळाडू चिंचवली संघ असेल किंवा अन्य कुठले खेळाडू असेल, जर आपल्याला जेवण करायचं असेल तर आपण प्लीज जेवण करून घ्या. आमच्याकडे जेवण शिल्लक आहे, कारण की नक्की सकाळपासून आपले खेळाडू निघतात घरातून. नक्की चहा असेल, खारे असेल, बटर असेल, जे काही हाताला लागेल ते खाऊन लगेचच मैदानाकडे धाव घेत असतात. आणि हा स्ट्रगल आहे ग्रामीण क्रिकेटचा, नेहमीच आपण पाहतोय. हो फटका दमदार आहे, गॅप शॉट सिलेक्शन आहे, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच काल देखील आपण चर्चा केली क्रिकेट डेव्हलप होत गेला. आज देखील भागेश सरांनी सांगितलं क्रिकेट डेव्हलप होत गेला. आणि पूर्वी एक कॉल केला, नक्कीच आपण पाहिलं तर आमच्या डेस्कटॉपवर देखील बिस्लेऱ्या मिनरल वॉटर्स आहेत. पूर्वी असं नव्हतं, कारण की पूर्वी आपण पाहिलं तर शेताच्या बांधावरती कुठेतरी शेतामध्ये लांब नक्कीच विहीर असायचे. त्या विहिरीचं शांत आणि थंड पाणी पिऊन क्रिकेटर आणि खेळाडू नक्कीच तृप्त व्हायचे, कारण की त्याच्यामध्ये क्षारयुक्त पाणी असायचं. आता किती मिनरल वॉटर्स आपण आणल्या तरी त्या पाण्याची सर येणार नाहीये. योगराजी बुटेरे देखील आपण पाहतोय, प्रवीणजी विषय देखील आहेत आणि त्या अनुषंगाने यांनी देखील तो काल नक्कीच पाहिला. 90चा तो काल होता. हो फटका दमदार आहे, त्याच्यावरती मिस टायमिंग असेल की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. हो इथे आणखी एक विकेट. नक्कीच चर्चा चालू होती क्रिकेट बद्दल पूर्वीचा काळ, आणि पूर्वी ड्रेसिंग कोड देखील नसायचा. भागेश सरांनी देखील सांगितलं की आता ड्रेसिंग कोड देखील आपण पाहतोय. नक्कीच चांगला ड्रेसिंग कोड, पायामध्ये शूज. नक्कीच एक काळ असं होता पॅरागॉनची स्लीपर चप्पल घालून देखील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरायचे.
आमच्या मंचावरती देखील वरिष्ठ काही प्लेयर्स आहेत, सिनियर प्लेयर्स आहेत, त्यांनी देखील हा अनुभव घेतला असेल आणि स्टंपचा विचार घेतला तर नक्कीच तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही, परंतु आमच्याकडे भेंडीचं झाड असायचं, त्याचे स्टंप म्हणून नक्कीच नेहमीच कार्य करायचं, नंतर आपले बांबू असायचे ते देखील ठोकले जायचं. आता आपण पाहतो तर नक्कीच स्टंप मध्ये माईक, स्टंप मध्ये कॅमेरा, स्टंप मध्ये लाईट, बेल्स देखील लाईटच्या, हे आधुनिक काळ आणि आधुनिक काळात नक्कीच आपण पाहतोय. आणि नक्कीच आपण पाहिलं तर विकासाच्या दृष्टिकोनातून मोठमोठ्या बिल्डिंग्स येत चालल्या, मोठमोठ्या इमारती गेल्या, कौलारू घरं होती तिथे आता मात्र सिमेंटची, कॉन्क्रीटची घरं आली, पत्र्यांची घरं आली आणि नक्कीच ते क्षणाचे सुखाचे क्षण होते ते मात्र गेले. अंगणामध्ये नक्कीच खाट टाकून झोपणारी लोक आता एसीचा आस्वाद घेतात. हो, चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी आणि इथे मात्र डायरेक्ट हिट देखील लागला. या तिसऱ्या पंचांना रेफर केला, चेक केलं जाईल आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. सॉफ्ट सिग्नल बाद जरूर आहे परंतु चेक केलं जाईल. ओ युटी फलंदाज बाद असेल आणि अंतिम चेंडूवाला डॉट आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 43 जिंकण्यासाठी 44 आवश्यकता. योगराज बुडेरे विश्लेषण आपण नक्कीच करतोय, काही चुकी असेल तर नक्कीच आम्हाला माफ करा. यस, थँक्यू सुमधुर संगीत डीजे सतीश यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. आणि आता मात्र सेकंड इनिंगला आपण करूयात सुरुवात. संघर्ष खेळणी त्यांच्या अगेन्स्ट आपण संघ पाहतोय, अर्थातच ओमसाई वासुंद्री. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 43 धावा जिंकण्यासाठी 44 बनवायच्या आणि ते सुरुवात दमदार करावी लागेल. विकास जाधव आणि त्याच्या सोबतीनं शैलेश डवळेला आपण पाहतो. ही सलामीची जोडी आणि गोलंदाजी ट्रॅकवरती विकी भोईर.
Yes, let's play. Show the good game. Show the quality cricket. पहिला चेंडू. ओ फटका दमदारा पहिला चेंडूवरती हा ब्लास्ट पाहायला मिळतोय. वन बाउन्स ओव्हर द लाईन सीमारेषा पार. पहिला चेंडूवरती हा दमदार चौकार. किंवा आगाज होतोय इथे मात्र या युद्धाचा क्रिकेटच्या आणि पहिल्या चेंडूवरती हा दमदार चौकार पाहायला मिळाला. हो रायझिंग अँड सब रायझिंग हा डॉट बॉल नक्कीच हलकीचे फिंगर रोल केले होते विकीने या चेंडूवरती आणि थोडीशी लेन्स देखील खेचली होती. शॉर्ट लेन चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिला चेंडूवरती 4 त्याच्यानंतर हा डॉट. हो हा फटका देखील सुरेख पाहायला मिळतोय. फटक्यामध्ये वजन आणि इथे मात्र 4 धावा देखील मिळतील आणि दमदार स्ट्रोक अगदी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार. चांगले संगीत आता मात्र हे बैलगाडा शर्यतीचे शौकीन जेवढे आहेत त्यांच्यासाठी हे संगीत असावं आणि आता मात्र नक्कीच अनेक प्रेक्षक देखील आमच्या या मुख्य व्यासपीठावरती असतील. त्याचबरोबर लाडके खेळाडू असतील त्यांना देखील बैलगाडा शर्यतींचा फार मोठा वेळ आहे आणि आमचे भागेश मात्र यांचा घरचा साज देखील आपण पाहतोय जो आतापर्यंत एकही शर्यत हरलेला नाहीये. नक्कीच आवड प्रत्येकाला आहे. प्राण्यांवरती प्रेम देखील आहे आणि नुकतंच भागेश मात्रे आमच्यापर्यंत मागे स्पर्धेमध्ये न्यूज पोहोचली होती की जे छोट्या सोन्या आय थिंक सो आहेत त्यांना काहीतरी मुलगा झाला आणि त्याचा आता बारसा देखील आहे. ही सत्य घटना आय थिंक सो कारण की ज्या चेंडूनंतर विश्लेषण करू. हो दमदार कारण की ओटी भरण्याचा कार्यक्रम देखील झाला होता. बारशाचा कार्यक्रम देखील आणि निमंत्रण आलंय आमच्या बहिणीला कारण की त्यांच्या घरी देखील बैलगाड्या शर्यतींचे शौकीन आहेत ज्यांनी बक्कासुराला छोट्या सोन्या म्हणून साथ दिली. तो छोट्या सोन्या आणि नेहमीच बैलगाड्या शर्यतींची फक्त नावं ऐकूनात आजपर्यंत शर्यती बघल्या नाही. आय थिंक लहान असताना आजोबांच्या जोडीला वडिलांच्या जोडीला चिंचवलीच्या ज्या अड्ड्यावरती आम्ही जायचो परंतु आता अशा रगरगत्या उन्हामध्ये अनेक जात आहेत चांगले कार्य करतात आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी देखील राहिल्या. 3 चेंडू डॉट आलेत बॅक टू बॅक. चांगली गोलंदाजी आता मात्र आपल्याला पाहायला मिळते विकीच्या माध्यमातून 2 चौकार तदनंतर 4 डॉट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती 8 विजयासाठी आता मात्र उर्वरित 12 चेंडू. नीरज धावा बनवायच्या 12 मध्ये 36 36 18ची सरासरी आता मात्र गाठावी लागेल. येस संधी देऊयात आमच्या डीजे मास्टर. चला 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 36 बनवायच्यात आणि ही धमक आहे विकास मध्ये कारण की आजपर्यंत भरपूर स्पर्धा आहेत अशा त्यांनी आपल्या संघाला जिंकून दिल्यात. एक बल्लाढ्य खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे जर्सी नंबर 12 आणि आता मात्र नक्कीच तो खेळ करेल का हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज वेदांतला आपण पाहतोय त्याने देखील मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 18ची सरासरी गाठायच्या याचा अर्थ असाच की प्रति षटकामध्ये 3 षटकार मारावे लागतील. 36 बनवायच्यात 18.00 ची सरासरी गाठायच्या आणि त्या अनुषंगाने इथे मात्र आता पहिला चेंडू फेस करेल या इनिंग मध्ये विकास जाधव अर्थातच गुड्डूला आपण पाहतोय. गोलंदाज तयार ऑन दी मार्क वेदांत. हो तेच तर चेंडू होता. इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन आहे. आउटफील्ड फास्ट चेंडू थांबणार नाहीये. नॉन स्टॉप सीमारेषा पार डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा धमाका ब्लास्ट चौकार.
थँक्यू नक्कीच ज्याची नोंद अमेरिकेला देखील घ्यावी लागली. अनेक देशांमध्ये महाराजांच्या पाऊल खुणांनी नक्कीच आपण पाहिलं तर इतिहासाची अनेक पुस्तके असतील, अनेक त्यांचे कादंबऱ्या असतील, आपण अनेक देशांमध्ये देखील पाहत असतो. आणि ते छत्रपती शिवाजी महाराज यांचं गुणगान गाणारे संगीत होतं. स्वीशीट करायचं होता परंतु बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये आणि हा चेंडू येतोय डॉट. स्विचिट करण्याचा मनसुबा आखला होता गोलंदाजाच्या वरती, परंतु इथे मात्र तो असफल ठरला. डीजे मास्टर एखादं गाणं श्री मलंगगडाचं होऊ द्या, कारण की आज मलंगगडाचा गोड आवाज आपण ऐकतोय. एखादं गाणं होऊन द्या. ओ फटका दमदारा, फटक्यामध्ये वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. सीमारेषा पार, हा वासुंद्री गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. हॅलो ठीक. हा फटका आपण पाहिला तर नक्की चांगला स्ट्रोक, त्याच्यावरती हा षटकार आला. मॅच बॉल देखील येतोय. यस मॅच बॉल येतोय आणि चौकार, त्याच्यानंतर मात्र डॉट, त्याच्यानंतर षटकार आणि धावसंख्या आता फलकावरती 18. आणि आता विजयाचं समीकरण नीरज 9 चेंडू आणि 26 धावांची आवश्यक. 9 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 18 ची सरासरी गाठायची होती. 3 चेंडू मध्ये 10 जरूरत, अजूनही 3 मध्ये 8 बनवलं तर नक्कीच समीकरण चांगलं राहील, यात मात्र शंका नाहीये. विकास जाधव इथे मात्र नक्कीच चांगलं कार्य देखील करतो आपल्या संघासाठी. स्वीशीट करण्याचा सातत्याने प्रयत्न का करतोय हे देखील प्रश्न त्याच्या मनामध्ये आला असेल, कारण की मागील चेंडूवरती देखील असफल राहिले होते, या चेंडूवरती देखील असफल राहिल्या. लगबाजची एक धाव फलकावरती जोडली जाईल आणि धावसंख्या फलकावरती आता मात्र 19. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि इथे मात्र 2 मध्ये एखादा फटका मारावा लागेल. आज बॅटर शैलेशला त्याच्या बॅटमधून देखील 2 चौकार आलेत, परंतु 4 चेंडू देखील डॉट त्याने खेळले होते विकी भोईरचे आणि आता मात्र ती भरपाई करावी लागेल. मधाच्या आतमध्ये गोलंदाज वेदांत पुनशा ऑन दी मार्क. हो चांगला चेंडू होता, इथे मात्र यॉर्कर लाईन चेंडू होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकात एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी राहिल्या, युवा गोलंदाज कामगिरी दमदार. चौकार षटकार आला, परंतु इथे मात्र नक्कीच चांगली कामगिरी राहिली. हा परफेक्टली यॉर्कर चेंडू होता, त्याच्यावरती एक धाव आली आणि धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. आता मात्र 20 धावा धावफलकावरती जोडण्यात यश संपादित केलं. या षटकातील हा अंतिम चेंडू, निर्णायक चेंडू असेल मी तर म्हणेन, कारण की आता मात्र या चेंडूवरती एखादा मोठा फटकाला, कमबॅक वासुंद्रीचं डॉट आला, कमबॅक केळणीचं. हो फटका दमदार आहे, परंतु डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक इथे असतील आणि एकच धाव घेतोय विकास, कारण की अंतिम षटकामध्ये स्वतःवरती विश्वास ठेवेल. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे, जर जगाच्या पाठीवरती तुम्हाला जिंकायचं असेल तर स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. आणि तोच सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आता मात्र विकास जाधव स्वतःवरती ठेवतोय आणि इथं विश्वासाला साथ देऊन मधाच्या आतमध्ये त्याला फटकेबाजी करावी लागेल. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 मध्ये बनवायच्या 23. आलो चिक 23 धावा जरूर अजूनही बनवायच्यात. नक्कीच आजही केंद्रीय मंत्री चषकाची मॅच आठवते भागेश सर. नक्कीच आगासन विपक्ष टेंबिवली 6 मध्ये 23 बनवायच्या होता. मोनिश पाटीलने टेंबिवलीच्या चांगली गोलंदाजी केली होती. सुरुवातीचे 3 चेंडू चांगल्या पद्धतीने पिच देखील केले होते, परंतु शेवटला 3 मध्ये 19 जेव्हा बनवायच्या होत्या त्यावेळेस 3 मध्ये 3 षटकार मारले होते. सामना सुपर ओव्हर मध्ये गेला होता आणि आता तेच समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 6 मध्ये 23 बनवायच्यात. लगेच कुठल्या क्षणाला कुठला संघ बाजी मारेल हे सांगता येत नाहीये, कारण की हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत जोपर्यंत शेवटचा अंतिम चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत आपण कुठल्या पद्धतीचं प्रेडिक्शन लावू शकत नाही, कुठल्याही भागीत करू शकत नाही, कारण की क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम. येथे प्रेडिक्शन लावणं चुकीचं ठरेल. जर प्रेडिक्शन लावलं असतं तर आज ड्रीम 11 ला सुरुवात होते आणि त्या अनुषंगाने IPL त्या अनुषंगाने अनेक करोडपती झाले असते. त्यामध्ये आमचे नीरज देखील असते, आमचे राजा देखील असते.
हो फटका दमदार आडव्या बाटण्या ऑन साइडला गॅप शॉट सिलेक्शन एक धाव घेतली गेली आहे दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि यास दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल बाद आणि इथे मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय इथे मात्र शैलेश बाद झालेत अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 22 बनवायच्यात 22 आणि आज तारीख देखील 22 आणि खऱ्या अर्थानं 22 मार्च म्हणजेच आजच्या दिवशी नक्कीच कोरोना सारखी महारोगराई आली होती आणि खऱ्या अर्थानं आज कोरोनाचा वाढदिवस आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये कारण की या महामारीनं नक्कीच आपल्याला सामान्य माणसाला कसं जगायचं आणि कसं वागायचं हे शिकवलं माणसाने माणसा संग माणसा समभागने कारण की माणुसकी जपावी तर या कोरोनाने आपल्याला शिकवली पैसा कुठेही कामी येत नाहीये पैसा देखील महत्वाचा घटक आहे परंतु पैसा व्यतिरिक्त माणुसकी देखील तितकीच गरजेचं आहे आणि आज IPL ला देखील सुरुवात होते 22 मार्च आणि इथे मात्र मॅच देखील तितकीच गरजेची 22 बनवायची आहेत आडव्या पाटणे चांगला स्ट्रोक किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू फरार होतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा येतोय दमदार चौकार थँक्यू डीजे आणि आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडूंचा खेळ शिल्लक 18 धावेंची आवश्यकता क्या बात आहे 3 मोठे फटकार अजूनही हवेत जर मागील पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू डॉट नसते तर वेगळं समीकरण असतं परंतु विकास आहे जोपर्यंत सर्व काही व्यवस्थित आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संदेशला आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ शिल्लक त्यासाठी धावा बनवायच्या 18 धावा 18 धावेंची आवश्यकता गोलंदाज तयार हो फटका दमदार आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जातोय रितेश स्तब्ध असतील आणि यस इथे मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केल्या आणि मात्र अंतिम 3 चेंडूंसाठी आता मात्र स्ट्राईक असेल विकास जाधव कडे 3 मध्ये बनवायच्यात 17 आणि 17चा खतरा कुठल्या संघावरती आता मात्र हे पाहायला मिळेल यस कम ऑन डीजे वाह क्या संगीत आहे आणि मला तर वाटतं की माझ्या कॉमेंट्रीच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा जे संगीत डीजे मास्टरने वाजवलं असेल बागेश सर आपल्या याच्या आधी वाजवलंय का नाही कारण की आता मात्र नक्कीच अनेक वारकरी संप्रदायाची मंडळी देखील आमच्या व्यासपीठावरती आहे त्या अनुषंगाने डीजे मास्टरचं हे नक्कीच चांगलं संगीत 3 मध्ये 17 बनवायच्यात हो स्विंग या नमेस आणि इथे मात्र कमबॅक केलाय संघर्ष केळणीने आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केल्या आता मात्र 2 चेंडू आणि 2 मध्ये बनवायच्या तब्बल 17 धावा 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे धावा बनवायच्या 17 हो शॉर्ट टर्म पोल केला इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक भरता वेगाने जातात त्यांच्या आवाक्याच्या दूर चेंडू फरार होतोय सीमारेषा पार हा दमदार चौकार पुन्हा एकदा त्या दिशेने काही घडलंय का आम्हाला दिसत नाहीये काय नाही काही घडलं नाही कारण की बोरीला बोर पिकला होता मागील मॅच मध्ये परंतु आता तसं घडलं नाहीये हा दमदार चौकार येतो हास्य विनोदाचा पाठ होईल कारण की दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच जो प्रत्येकाच्या डोल्यावरती असतो आमचे कॅमेरामॅन असतील आमचे ऑपरेटर असतील आमचे कॉमेंटेटर असतील डीजे मास्टर असतील प्रेक्षक असतील आणि झोप उडवण्याचं एकमेव साधन गरम चहा गरमागरम चहा तर नाही परंतु इथे गरमागरम शब्द आमच्याकडे जरूर आहे चला उद्या सर्व काही सुविधा आपल्यासाठी असतील चहा पाणी कॉफी कारण की उद्या अंतिम दिवस आहे स्पर्धेचा ओ हा फटका देखील दमदार क्या बात आहे विकास जाधवच्या बॅटमधून षटकार आला परंतु नक्कीच या षटकारानं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 37 या आकड्यावरती 37 या आकड्यावरती आणि तब्बल
6 धावांनी इथे मात्र पराभूत व्हावं लागेल ते म्हणजे